नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आपण आज लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा 8 सप्टेंबरचा भाग पाहत आहोत. तर सुरुवातीला आपल्याला असं पाहायला मिळालं, मानिनीचा तिसरा मुलगा म्हणजेच योग आता घरी आलेला असतो. त्यामुळे जीवा आणि पार्थ यांना सुद्धा खूप आनंद झालेला असतो. इकडे आपण पाहत आहोत की काव्या तिच्या रूममध्ये असते. तिचं मन कुठेच लागत नसतं, कारण गुरुजींनी तिला संकेत दिलेले असतात, जे लपवलेलं होतं ते आता उघडं होणार आहे. मानिनी तिच्यासाठी छान अशी कॉफी घेऊन येते आणि मानिनी तिच्याकडून आई असं म्हणूनच घेते. इकडे रम्या आणि वसू आत्या युगला हाताशी धरून घरामध्ये पुन्हा एकदा संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात, परंतु युग त्यांची लायकी काढतो, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवतो, कारण मानिनीने सर्व काही सांगितलेलं असतं. या दोघी कशा वागल्यात. इकडे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की पार्थ हा देवासमोर प्रार्थना करतो, मला काव्यापासून दूर करू नको. काव्याला आता जुन्या आठवणी आठवतात. काव्या म्हणते, माझं जीवावरती प्रेम नाहीये, परंतु जुन्या आठवणींचं मी काय करू. इकडे पाहतला पाहून मानिनी म्हणते, तू आणि काव्या लवकरात लवकर प्रेमात पडा. तर गणपती बाप्पा विसर्जन करण्यासाठी नंदिनी जीवाची वाट पाहत असते आणि जीवा हा इकडे अडकलेला असतो. त्याची गाडी बंद पडलेली असते आणि तिथेच साईडला काव्या सुद्धा असते. सुरुवातीला या दोघांना माहिती नसतं. जीवा अनाहूतपणे एक्सक्यूज मी असा आवाज देतो, तेव्हा काव्या मागे येऊन पाहते तर काय, तिथे जीवा असतो. आता जीवा सुद्धा जीवाला आश्चर्याचा धक्का बसतो. जीवा तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, तू इथे. आता काव्या काय म्हणणार आहे ते येणाऱ्या भागातच समजेल आपल्याला.